नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महासी मॅगी चॅनलवर। आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी जनरल सायन्स टॉपिक नंबर 7 मेटल्स अँड नॉन मेटल्स, धातू आणि अधातू। व्हॉट आर द three types in which the elements are generally classified? म्हणजेच मूलद्रव्यांचे वर्गीकरण कोणत्या 3 प्रकारात झालेले आहे? What are the metals and non-metals that we use in everyday life? तर आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणकोणते धातू आणि अधातू वापरतो? All the objects or materials in these words are made from elements. म्हणजेच ज्या काही सगळ्या वस्तू आहेत त्या काय झालेल्या आहेत बघा, एलिमेंट्स पासून बनलेल्या आहेत, म्हणजे मूलद्रव्यापासून बनलेल्या आहेत। कंपाउंड्स और देअर मिक्सचर्स, सायंटिस्ट क्लासिफाइड ऑल द एलिमेंट्स इनटू 3 जनरल टाइप्स which are metals, नॉन मेटल अँड मेटलाइट्स। तर बघा सायंटिस्टने काय केलेलं, ही जी एलिमेंट्स आहेत त्यांचे 3 प्रकारात वर्गीकरण केले, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलाइट्स। जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आता बघा, मेटल्स म्हणजे धातू, गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनियम are a few metals. Metals have luster. The metals are hard. Wire or sheet can be from them made metal. Metals are good conductors of heat and electricity. बघा मेटल्स हे कसे असतात, लस्टर असतात, त्यांना काय असतं, हात। तर मेटल्स हार्ड असतात आणि वायर आणि सीट जे असते ते कोणापासून बनलेले असते, मेटल पासून बनलेले असते। मेटल्स काय असतात, गुड कंडक्टर्स असतात, कशाचे, हीट आणि इलेक्ट्रिसिटी। मेटल्स लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टू प्रोड्यूस पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन। आणि मेटल काय करतात बघा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तयार करतात, कशासाठी, त्यांच्याकडे काय असतो, पॉझिटिव्हली चार्ज आयन होतो आणि दॅट इज कॅटायन। काय होतं बघा, मेटल ज्यावेळी लूज करतात त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि काय होते, त्यांच्याकडे पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन तयार होतात, त्यांना आपण काय म्हणतो, कॅटायन असे म्हणतो। फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स। Physical state, under ordinary temperature metals stay in solid state. बघा ऑर्डिनरी टेम्परेचरला मेटल्स कसे असतात, सॉलिड स्टेट मध्ये असतात। However, metals like mercury and gallium are exception which are in liquid state even at room temperature. आणि याच्यासाठी एक्सेप्शन म्हणजे अपवाद कोण कोण आहेत, मर्क्युरी आणि गॅलियम आहेत, ते काय होतात बघा, रूम टेम्परेचरला पण लिक्विड स्टेट मध्ये प्रेझेंट असतात। यू माइट हॅव सीन अ डॉक्टर्स प्रेशर गेज टू मेजर ब्लड प्रेशर ड्यूरिंग युअर व्हिजिट टू अ dispensary accompanying your relative. In that you might have seen a gray colored liquid in a glass tube. What is this? What is that? Metal. So, luster. आता बघा, take copper vessel at your home, scrub them with lemon and rinse with water. बघा आपल्याला घरामध्ये काय करायचं, एक कॉपर व्हेसल घ्यायचं आणि त्याला काय करायचं बघा, स्क्रब करायचं, कशापासून, लेमन पासून, आणि त्याला पाण्याने धुवायचे। ऑब्झर्व द लस्टर बिफोर अँड आफ्टर क्लिनिंग। बघा आपण रिन्स करायच्या अगोदर आणि रिन्स केल्यानंतर आपल्याला काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आहे।
तर काय दिसेल आपल्याला? लाईट गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम द क्लीन्ड और freshly cut surface of metal and the metal looks lustrous. आणि मेटल कसा दिसतो आपल्याला? lustrous दिसतो. हार्डनेस, जनरली मेटल्स आर हार्ड. जनरली मेटल्स कसे असतात? हार्ड असतात. नॉट सॉफ्ट. Exception sodium and potassium are soft and can be easily cut by knife. तर याचा एक्सेप्शन कोणता आहे? सोडियम आणि पोटॅशियम आहे. Ductility. Have you ever gone to a goldsmith shop? Have you seen the goldsmith making a wire of gold or silver? बघा, जर तुम्ही कधी गोल्डस्मिथ कडे गेला असेल तर काय होतं बघा, तो काय करतो? वायर बनवतो. कशाची? गोल्डची किंवा सिल्वरची. When a metal is pulled through a hole, its wire is formed. ज्यावेळी काय करतो बघा, आपण मेटलला पुल करतो त्याच्या होल मधून, तर त्यावेळी काय बनते? वायर त्याची बनते. आणि ह्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? डक्टिलिटी असे म्हणतो. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड डक्टिलिटी. नेक्स्ट आहे मेलेबिलिटी. टेक अन आयर्न नेल, प्लेस इट्स ऑन अ प्लॅटफॉर्म and keep on hammering it. After some time you will see a thin sheet forming. This property is called malleability of metals. जेव्हा आपण एखादा आयर्न नेल घेतो आणि त्याला काय करतो बघा, हॅमरिंग करतो, त्यावेळी त्याचे काय बनते? प्लेट बनते आणि प्लेट किंवा सीट फॉर्म होते. ह्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? मेलेबिलिटी असे म्हणतो. नेक्स्ट आहे कंडक्शन ऑफ हीट. Take a copper plate, fix some wax at one of its end. एक कॉपर प्लेट घ्या आणि त्याला काय करा बघा, त्याच्यावर थोडा वॅक्स असेल तो फिक्स करा. Hit the other end and observe what happens. Discuss with teacher. आता बघा, आपण कॉपर प्लेट घेणार आणि त्याच्यावर काय करणार आहे? एका साईडला वॅक्स फिट करणार आहे आणि एका साईडला आपण काय करणार आहे? त्याला हीट करणार आहे. तर काय होईल बघा, मेटल आपल्याला असं दिसून येईल की आपण दुसऱ्या एंडला हीट देतो, पण वॅक्स काय होतो? त्या साईडला गरम होतो. याच्यावर आपल्याला काय दिसतं? मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट. सिल्वर, कॉपर and aluminum are the best conductors of heat. मेटल्स काय आहेत बघा, हीट काय करतात? ते वाहून नेतात, म्हणून त्यांना काय म्हणले? कंडक्शन ऑफ हीट. ही प्रॉपर्टी कोण दाखवतं? मेटल दाखवतं. नेक्स्ट आहे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. विच मेटल आर युज्ड टू मेक इलेक्ट्रिकल वायर? मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल्स मधून काय होते बघा, इलेक्ट्रिसिटी सुद्धा पास होते. त्यामुळे वायर बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? मेटल्सचा वापर केला जातो. लीड इज अन एक्सेप्शन विच इज नायदर अ गुड कंडक्टर ऑफ हीट नॉर अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा, लीड जे आहे ते हीट ही कंडक्ट करत नाही आणि इलेक्ट्रिसिटी पण कंडक्ट करत नाही. हा एक अपवाद आहे एलिमेंट मधला, जो काय करत नाही? कंडक्शन ऑफ हीट ही दाखवत नाही आणि कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी पण दाखवत नाही. नेक्स्ट आहे डेन्सिटी म्हणजे घनता. मेटल्स ह्या हाय डेन्सिटी. सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम आर एक्सेप्शन. हॅव्हिंग लोअर डेन्सिटी दॅन वॉटर. द डेन्सिटी ऑफ लिथियम इज 0.53 ग्रॅम पर cc. नेक्स्ट आहे मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. जनरली मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. मेटलला काय असतं बघा, हाय मेल्टिंग पॉइंट असतो आणि बॉइलिंग पॉइंट असतो. याच्यामध्ये सुद्धा एक्सेप्शन आहे. Hg, Ga, Na and K. सोडियम, पोटॅशियम, गॅलियम आणि Hg. नेक्स्ट आहे बघा प्रॉपर्टी सोनोरिटी. What is the metal that your school bell is made of? How does a bell
is function. Metal are sonorous. This produce sound on striking. मेटल्स मध्ये कोणती प्रॉपर्टी असते? सोनरस प्रॉपर्टी असते. त्याच्यामुळे काय होतं? साऊंड ऑन स्ट्रिकिंग होतं. ज्यावेळी आपण स्ट्रिक करतो त्यावेळी काय होतं? साऊंड तयार होतो. Thank you for watching. Please like, share and subscribe our channel for more videos on Mahasya English.